चेंडूवरती हादरा दिला जातोय डिंकू यांच्या मार्फत. सुरेख झेल, खूप काळ हवेत होता चेंडू आणि त्या चेंडूला जज करून सुरेखरित्या झेल टिपला आणि पहिला हादरा दिला गेलेला आहे अडखळ संघासाठी. यस डीजे. निश्चित आपण पाहिलं थोडासा आखूट टप्पा टाकला होता आणि त्या आखूट टप्पा थोडासा उसळी घेणारा चेंडू, त्या चेंडूवरती पुलचा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला होता दीपेशने, परंतु बॅटची वरची कडा लागल्यानंतर उंची तर गाठली होती परंतु अंतर तितकं गाठता आलेलं नाहीये आणि डीपला आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि त्याने सुरेख झेल टिपला आणि पहिला हादरा दिला गेला दीपेश यांच्या मार्फत अडखळ फायटर संघाला. 20 धावांचं माफक लक्ष आहे, माफक लक्ष चेस करायचं आहे तर निश्चित पहिला हादरा आणि पहिल्यापासूनच दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय लाटवण संघाचा. निश्चित डिंकू पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी हाताळली गेली, 6 धावांचं षटक हाताळलं गेलं होतं आणि आता मात्र तीच भूमिका इथे सुद्धा बजावायची गरज आहे लाटवण संघाला. क्या बात आहे, सुरेख चेंडू, पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांकडे लक्ष वेधून राहिलाय पंचांचा अजूनपर्यंत निर्णय या ठिकाणी आलेला नाही. यस, एक बोट उंचावून गडी बाद असल्याचा इशारा पंचांकडनं झालेला आहे, म्हणजे बॅक टू बॅक. यस, त्या ठिकाणी टॉस केलं जाते. कॅमेरामन थोडंसं त्या ठिकाणी कॅचअप करायचं आहे एक काही क्षणापुरता जोपर्यंत टॉस होतो त्या ठिकाणी. डांगर कुंभारली दोन्ही संघामध्ये नाणेफेक जिंकलेला संघ कुंभारली संघ त्वरित निर्णय कळवून मैदानामध्ये रेडी राहायचं सगळ्यांनी. फिल्डिंग सजवू असा निर्णय कुंभारली संघाकडनं घेतला गेलेला आहे. दरम्यान मैदानामध्ये काय घडते, पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी चुणूक दाखवली गेली होती, फक्त 6 धावांचं षटक हाताळलं गेलं होतं एक मोठ्या धावसंख्येची टोटल असताना आणि आता मात्र एक छोटी टोटल असताना सुद्धा पहिल्या 2 चेंडूवरती ब्रेक थ्रू होते. पहिल्या 2 चेंडूवरती दबावामध्ये आणून ठेवलेला आहे अडखळ फायटर संघाला. क्या बात आहे, आखूट टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूवरती निश्चित हलक्या रीतीने घेऊन काढलेला आहे नवीन आलेले फलंदाज मिस्टर समीर यांनी आणि त्या चेंडूवरती पहिली धाव घेतली गेलेली आहे. ह्या चेंडूवरती 3 चेंडू 1 धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. अजूनही आपण पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि 15 चेंडूंमध्ये अजूनही 19 धावा करायच्या. जसजसे चेंडू निर्धाव पडले, जसजसे विकेट काढले जातील लाटवण संघाकडनं, तसतसा दबाव अडखळ संघाचा, परंतु त्या दबावाला सावरण्याचा प्रयत्न अनिकेत यांचा. नोचा इशारा पंचांचा, नो वरती षटकार म्हणजे 1+7. थोडीशी खराब कामगिरी या ठिकाणी, ही खूप नुकसानदायक गोष्ट लाटवण संघासाठी, कारण नो वरती मारला प्रहार अनिकेतचा षटकार म्हणजे 7 धावांनी वाढ. यस डीजी. थँक्यू सो मच. पाहिलं थोडस या ठिकाणी चुकीचं चेंडू म्हणजे चुकी कधी घडते याची वाट पाहत होते अनिकेत. ता मात्र चेंडू हवे, झेल खाली क्षेत्ररक्षक, फ्रीडचा चेंडू असणार आहे नक्कीच आणि त्या चेंडूवर आपण पाहिलं झेल घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि झेल सुटल्यानंतर अनिकेत आणि समीर या दोन्ही फलंदाजांनी 2 धावा धावून काढले गेलेले आहेत. 2 धावांची धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या 10 वरती पोहोचली. बघा, एक चेंडू खराब पडला, त्या चेंडूवरती मोठा फटका सुद्धा एक्झिट केला गेला आणि त्यानंतर दबावामध्ये टाकलेला हा चेंडू आणि झेल सुद्धा त्या दबावामध्ये टिपला गेलेला नाहीये. झेल जरी पण तो फ्री हिटचा होता त्या कारणे निश्चित फायदा काही झाला नसता लाटवण संघाला. 10 झाला, 10 दादा. 1 रन पहिली आली होती, 9ला षटकार आला म्हणजे 7 त्या 1+7 8 आणि या 2 म्हणजे 10 झाला स्कोर.
क्या बात आहे, पुलचा फटका खूप गेलेला आहे लांब, येतोय षटकार अनिकेतच्या बॅटीतून मोठा फटका. पहिल्या सुरुवातीला आपण पाहिलं होतं दबाव टाकण्याचा प्रयत्न गेला होता डिंकूकडनं, परंतु स्ट्राईक वरती आल्यानंतर त्या दबावातून बाहेर काढण्याचं काम अनिकेत यांनी चोख रीतीने बजावलेलं आहे. तर मात्र निश्चित थोडासा शरीराबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. ही षटक या ठिकाणी या चेंडू नंतर संपलं जाते. एक षटकाच्या समाप्तीत 16 16 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. बघा सुरुवात चांगली होती, बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी गारद केले गेले होते. त्यानंतर फक्त एक धावांचा चेंडू टाकला होता आणि त्यानंतर एक चुकी किती महागात पडलेली आहे लाटवण संघासाठी ती दिसून येते. शेवटच्या 3 चेंडूवरती तब्बल 15 धावा गोळा केलेल्या आहेत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे अनिकेत खेळपट्टीवरती अजून उभा आहे. 16 धावा झालेल्या आहेत, फक्त 4 धावांची गरज आहे, ज्या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि 12 चेंडूंचा खेळ बाकी असताना निश्चितच पूर्णतः जो दबाव होता आता मात्र लाटवण संघासमोर येऊन राहिलेला आहे. आणि जो दबाव अडखळ संघावरती होता तो दबावातून बाहेर काढून ठेवलेला आहे मिस्टर अनिकेत यांनी. दरम्यान गोलंदाज देवा गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त करतोय. हा लाटवण संघ निश्चित थोडंसं पाहिलं तर विजयाचा खूप दूरवरती आहे, परंतु या ठिकाणी काय करते, दूरवरती आहे तर विजय सुद्धा त्यांच्या समोर येणार नाही, कारण या चेंडूवरती स्लॉग स्वीपचा फटका येतोय मिस्टर समीरच्या बॅटीतून. विजयी षटकार अडकळ संघाचा.